त्यामुळे काल माझा दिवस सगळा हा इन्कम टॅक्सची मीटिंग सिलेक्ट कमिटी होती भारत सरकारची आणि ऑल पार्टी मीटिंग या युद्धाची काल रात्री उशिरापर्यंत त्याच कामात मी व्यस्त होते. मी आणि रात्री उशिरा पुण्याला आले, आज सकाळी लवकर उठून मी साताऱ्याला आले. त्याच्यामुळे काय तुम्ही स्टेटमेंट करताय या सगळ्याची माहिती घेऊन सविस्तर तुमच्याशी बोलू. दोन्ही राष्ट्रवाद धर्मातला निर्णय या पद्धतीचं वक्तव्य पवार साहेबांनी केलेलं आहे. काय नेमकं या वक्तव्याकडे कसं माझ्या ना ऐकण्यात ना वाचण्यात आलंय, तुम्ही म्हणलं ते, त्याच्यामुळे ते दोन्ही वाचून मी तुम्हाला नक्की कमेंट देईन. पण तसं काही हालचाली सुरू आहेत? मला यातली काहीच माहिती नाही. आता युद्धाची जी परिस्थिती केंद्र सरकार आता जे आपल्याला तुमच्याच चॅनलवर दिसतंय तो एक भाग, आणि दुसरा भाग मी तुम्हाला म्हणलं तसं इन्कम टॅक्सची सिलेक्ट कमिटी जे नवीन टॅक्सेशनचा कायदा देशात येतोय या दोन्ही कामांसाठी मी दिल्लीला होते. त्याच्यामुळे ह्या घटना ज्या झाल्या आहेत या माझ्या न वाचण्यात आल्या ना मी ऐकलेलं आहे. पण आमच्या काही सहकाऱ्यांचं असं मत आहे की आपण सत्तेबरोबर गेलं पाहिजे असं देखील पवार साहेब म्हटले. जर आदरणीय पवार साहेब एक गोष्ट बोलले असतील तर त्याच्यानंतर मी कसं त्याच्यावर काय बोलणार. पण तसं काय आहे का? कारण जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकली आहे. नाही, जोपर्यंत माझी चर्चा होत नाही की काय स्टेटमेंट आलंय, कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये आलंय, काय ही सगळी माहिती घेतल्याशिवाय मी कशी सहकाऱ्यांचं असे काही आहे मत की आपण सत्तेबरोबर जायला पाहिजे असं? मला ह्याची काहीच माहिती नाही, त्याच्यामुळे मी सगळी सविस्तर माहिती घेऊन तुम्हाला नक्की सांगेन. पार्लमेंटमध्ये आम्ही एकत्र कोऑर्डिनेशन करतो. लोकसभेत आणि विधानसभेत आपलं राज्यसभेत आमचं अतिशय चांगलं पार्लमेंटमध्ये कोऑर्डिनेशन आहे. काल ही मीटिंग जेव्हा ऑल पार्टी मीटिंग झाली आम्ही कोऑर्डिनेशन करून काल एकत्र गेलो आणि आम्ही सगळ्यांचा निर्णय काल इंडिया अलायन्सचा होता की अशा वेळीमध्ये आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही. आम्ही पूर्ण ताकदीने भारत सरकार बरोबर आहे. जो काय निर्णय असेल भारत सरकारचा तो एक भारतीय आणि जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळे पूर्ण ताकदीने भारत सरकार बरोबर आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक कार्यक्रम अजितदादा आणि पवार साहेब एकत्र शेअर करतायत, व्यासपीठ शेअर करतायत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तर ते कार्यक्रम जे कोणी ॲक्टिव्ह असतात, अनेक संस्था असतील, राजकीय कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, याच्यात अनेक लोकांच्या गाठीभेटी होत असतात आणि अर्थातच जर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असेल तर पुन्हा दुसऱ्याला आनंद देण्यात हा नेहमीच आनंद असतो. कार्यकर्त्यांना तुम्ही आनंद देणार का? आता सगळ्यांची चर्चा केल्याशिवाय ही काय माझा एकटीचा विषय नाही. एखाद्या संघटनेत जेव्हा आपण काम करतो तेव्हा पहिलं आदरणीय पवारसाहेब कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलले, तो इंटरव्ह्यू कुठे त्यांनी दिला आहे, त्या सगळ्याची माहिती घेऊन सगळ्यांची चर्चा केल्याशिवाय मी कशी बोलणार. कारण का हा माझा स्वतःचा वैयक्तिक विषय नाही. एक संघटनेमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण जेव्हा बोलतो तेव्हा मोजून मापूनच बोललं पाहिजे आणि जबाबदारीनेच बोललं पाहिजे. युद्धाच्या परिस्थितीबद्दल एकूण जी काय परिस्थिती झाली त्याच्याबद्दलचं काय म्हणणं? नाही, मला असं वाटतं अशा परिस्थितीमध्ये आमच्यासारखे लोकांनी जितकं कमी बोललं तितकंच संयुक्तिक राहील. जे काय बोलायचं आहे ते ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून जे स्टेटमेंट्स येतात. आणि काल ऑल पार्टी मीटिंगमध्ये आम्ही सगळ्यांनीच केंद्र सरकारनं पूर्ण ताकदीने एक जबाबदार भारतीय म्हणून पूर्ण ताकदीने भारत सरकारबरोबर आणि पूर्ण आपले जे फोर्सेस आहेत त्या लष्कराबरोबर ताकदीने आम्ही आहोत. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.